मोहोळहून श्री स्वामी समर्थ निघाले ते सन 1854 ते 55 साली सोलापूरच गेले. तेथे काही महिने होते. रामभाऊ गुर्जर यांच्या घरी महाराज राहत असत. एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्ताच्या देवळात बसले असता सायंकाळच्या वेळी बहुत भक्त मंडळी दत्ताचे दर्शनास आली. त्यात चिंतोपंत अप्पा टोळही आले. दत्ताचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले, हे कोणी सिद्धपुरुष असावे. असे वाटताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचे आहे? तू आपल्या वाट्याने जा. हे शब्द ऐकून टोळास आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हे कोणी मनकवडे असावेत. त्यावर महाराजांनी उत्तर दिले की, आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो. हे ऐकून टोळ फारच चकित झाले. चमत्कार तेथे नमस्कार आहेच. टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले. भोजन घालून श्री शेजेवर निजावून टोळांनी त्यांची चरणसेवा केली. चिंतोपंतांची भक्ती महाराजा ठिकाणी पूर्ण बसली. मर्जी प्रसन्न पाहून टोळ श्रीस कधी कधी आपल्या घरी नेत असत. एकदा महाराजांस घरी नेले असता ओटीवर महाराज बसले असता मागील दारी टोळ स्नान करीत होते. स्नान चालू असता दाजीबा सोहनी यांचे व टोळांचे बोलणे झाले की, हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात, तर त्यास पंक्तीस घेणे बरोबर नाही. त्यांचे पान एका बाजूस मांडावे. असे बोलून टोळ धोतर नेसत नेसत ओटीवर आले. तितक्यात महाराज त्यास म्हणाले, तुझे मनात कांक्षा आली, आम्ही तुझे घरी जेवत नाही. असे म्हणून उठून चालते झाले. टोळास आपल्या भाषणाचा पश्चाताप होऊन श्रींचे पाय धरून बहुत प्रकारे क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातले. दुसरे एके वेळी अशीच गोष्ट घडली. टोळ त्यांच्या घरी महाराज भोजनास आले. टोळ यांनी श्रीस्नान घालून यथासांग पूजा करून भोजनास पात्र वाढले. महाराज जेविनात. 10 वाजून गेले. चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टरचे दप्तर कचेरीत कारकून होता. गोलटपीट साहेब कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दप्तरदार होते. दोही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर 10 वाजता कचेरीत यावे असा कराडा नियम असे. असो, टोळांनी चिरंजीवांना सांगितले की तुला कचेरीत जावायचे आहे तर तू घरात जाऊन जेवून उरकून जा. विष्णुपंतही भक्तिमान होते. त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यावयाचे नाही. जे व्हायचे असेल ते होईल. 11 वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करू लागले. मग विष्णुपंतही भोजन आटपून लगबगीने कचेरीत गेले. बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेड क्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपण उशीर झाला याबद्दल रद्दबदली करण्यास ते हेड क्लार्ककडे गेले. विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावास आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुम्ही आज माझ्या अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे. हजेरी बुक उघडून त्यात हजर मांडले असल्याचे विष्णुपंतास दाखविले. विष्णुपंतास मोठे आश्चर्य वाटले व सर्व कारकून मंडळींसही त्या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले. पुढे बहुत वर्षेपद ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांची तोंडी होती. ही गोष्ट 1856 सालची आहे. अशी महाराजांची अघटित लीला आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रपंच सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.